सुरू आहे इथे शूट. अच्छा खाना तयार है, या खायला. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आम्ही निघालोय म्युझिक व्हिडिओ शूटसाठी, जे की माझं पर्सनल सॉन्ग आहे. आणि ते निघालोय आम्ही खेड शिवापूर साईडला. आमचा एक मित्र आहे त्याच्या शेतामध्ये. आता रोहित पण आलेला आहे घरी. आता आम्ही इथून याच्या घरी जाईल. जो माझा मित्र त्याला पण पिक करायचं, त्याला पिक करेन, आम्ही डायरेक्ट शूटला जाईल. तर बघत राहा ब्लॉग, तुम्हाला नक्की आवडेल. जे की आम्ही स्ट्रगल करतो म्युझिक व्हिडिओ बनवण्यासाठी, 2-2 मिनिटाच्या 3-3 मिनिटाच्या व्हिडिओ बनवण्यासाठी जे स्ट्रगल करतो ते तुम्हाला आज बघायला भेटेल. काय झालेलं आहे? इथे आता मोबाईलचा अतिशय चांगला विषय चालू आहे. मोबाईलचा कसा चांगला वापर करून घ्यायचा. दोघं बी बोलताय, दोघं बी असं फोन ठेवलाय. गाईज, मी नॉनव्हेज खात नाहीये म्हणून हे लोक मला बोलतायत की मी लोड नाही, यांच्या मागची लोड न. असं असतं का कुठे? कसं आहे माहिती आहे का, एक तर आम्ही सगळे थोडंफार नॉनव्हेज खातो आणि विषय म्हणजे आम्ही सगळे एवढं खातो नाही. याच्यात एकच व्हेजिटेरियन कुठेही अगरबत्ती लावायची. आता याच्यात किती तुम्हाला तर माहिती आहे अशा वेळेस किती त्रास होतो सगळ्या गोष्टीचा. तिला आम्ही वेळोवेळी सांगत असतो की मी अंड खा, व्हेज खाते ती खाते, त्यात पनीर पण खात नाही. हे कसलं, हे कुठलं व्हेजिटेरियन हे विगन आहे, विगन विगन आहे, हे विगन. समजलं? विराट कोहलीच्या मामाचा पोरगा आहे. त्यामुळे अनुष्का त्याच्या आत्याची मुलगी होती, त्यामुळे आत्याच्या मुलीसोबत लग्न केलं. अनुष्का शर्मा हिचं बघा तोंडाचे असे डोळे असे सेरेचे मध्ये. ये लोग झूठे है. काय झुटे बिटे नाही, झुटे मक्कार कमीने. यस. वा 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 वा, काय लुक. पुढून तिकडून कोपऱ्यातून दाखवत होते ना. हे बघा काय, आज तो रोड इथं सगळे म्हणजे बॉलिवूड मधल्या पण सगळ्या लोकांनी इथं शूटिंग केलेली आहे. असं कुठल्याही व्यक्ती नसेल, साऊथ वाले असतील, NTR असेल, सगळे इथे येऊन शूटिंग केलेली आहे. वाव. सो गाईज, तुम्ही हा नजारा बघू शकता. काय सुंदर गाव आहे हे. एकदम डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं सुंदर असं टुमुकदार छोटस पण मोठस गाव. सो आता आम्ही चाललोय घरी चाललोय आम्ही आता. सो आता मी तुम्हाला दाखवते घर दाखवते मी तुम्हाला. 4 मिनिटं अजून तुम्हाला वाट पाहायला लागेल. 4 मिनिटं 3 मिनिटं तोपर्यंत माझं बोलणं आहे का? तोपर्यंत गाईस तुम्ही मला बर्दाश्त करा. सी दिस कैरी गाईस. ते दिसत नाही तुला, दिसत तेच बोलते. झूम करून दाखव त्यांना. असा मोबाईल दाखवलाय, सी दिस कैरी गाईस. आणि फायनली आपण आलेलो आहोत माझ्या भैयाच्या घरी. आम्ही पोहोचलेलो आहेत इथे. आणि ही आहे मक्का गाईस, मक्का. आम्ही चाललोय आता शूटसाठी निघालोय आणि शूटसाठी रेडी. पाणी बिणी पिऊन एनर्जी आणणारे. यस. हाऊ द जोश. काय हाय सर. हाय मॅडम. हाय मॅडम. आता जे शूट होईल ते मी तुम्हाला दाखवते. आता इथं या लोकेशन वरती शूट होणार आहे. जे पण आता शूट होईल. आलोय, हे पाठीमागे जे दिसतंय हे सगळं लौकिकचं शेत आहे. पेट्रोल टाकायचा कार्यक्रम चालू आहे. 2-3 मिनिट जाणार आहे ना. जेवढं डार्क पेट्रोल टाकशील तेवढं ते चालेल. आता हे एकदम लाईट टाकलंय ना. पूर्ण अंधार आहे गाईज. आता वाजलेले आहेत 8:11 झालेले आहेत गाईज. आता आम्ही शूट करायला लागलेलो आहेत. बघू आपण आता किती वेळ शूट, किती टाइम लागतोय शूटला, किती काय वगैरे. ड्रोन वरती आहे, इथे सर्कल बनवलेला आहे. आणि आता ड्रोन व्हेरी हार्ड वर्किंग पर्सन. Where is my goggle? Say hi to my public. Hi. Subscribe my channel. Her channel. This is my channel. आणि सगळ्यात जास्त हार्डवर्क पेट्रोल ओततोय. बिनपगारी फुल अधिकारी. सो आता आम्ही पेट्रोल अजून संपलं आहे. सो अजून 1 लिटर पेट्रोल आहे आपल्याकडे.
सो अजून आम्ही 1 लिटर पेट्रोल घेऊन चाललेलो आहे. समाजाचा सोडात घाया झालो मी इथं आपल्याच माणसांनी केलेल्या पाठीवरच्या घावातून सापांची काय गरज खोटी. रिंग बनवली पण पेट्रोल हवेने उडून गेला. रिंग बनवली आणि 25 सेकंडमध्ये पेट्रोल सगळं हवेमध्ये उडाला. सो गाईज आता त्यांनी अजून नवीन काहीतरी आयडिया सुचवलेली आहे की आता काहीतरी करणार आहेत ते काहीतरी काय रे काठ्या आणणार आहेत काठ्या आणणार आहेत आणि त्याला वरती चिंदी बांधून मग त्याच्यावरती तेल ओतणार आणि मग ते पेटवणार. एक सॅटर्डे संडे आम्ही परत इथे येणार आहेत सॅटर्डे नाईटला बिकॉज ऑफ आम्ही करणार आहे तिथे नाईट पिकनिक. यस आणि पार्टी इथे बनवणार आम्ही जेवण रात्रीचं. जेवण काय बनवणार आहे ते तुम्ही गेस करा. हावरे लोक दुसरं काय खाणार गाईज. नॉनव्हेज म्हटल्यावर मेलेली लोक जिवंत होतात. नॉनव्हेज शिवाय जिंदगी नाही. नॉनव्हेज खाणारी लोक अतिशय बकवास. व्हेजिटेरियन लोक एकच आहे आमच्यात व्हेजिटेरियन. सो फायनली गाईज किती मेहनत चालू आहे इथे बघा तुम्ही. आता हे असं काहीतरी करायचं ठरवलेलं आहे याने. बसला चाललेलं आहे काठ्या ठोकायच्या मोजून घेत आहेत आणि हा काठ्यांचं ठोकायचं काम करतोय. एक जण आहे एक मेजरमेंट घेत आहे आणि एक दगडाने त्याच्यावरती ठोकतोय काठीला. आणि बरोबर बघा चालू आहे गाईज. किती मेहनत असते बघा गाईज. एका शूटच्या मागे ऑलमोस्ट 4 लोकांची मेहनत आहे. माझी तर सगळ्यात जास्त मेहनत माझी आहे गाईज. तुम्ही थोडं तुमचं सांगू शकाल? काय नाही, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जाऊ म्युझिक व्हिडिओ येईल तेव्हा तेवढं तरी करा घरी बसून. पर्दे के पीछे बनियन है वाटते. माझ्या भावाचं किती मेहनत चालू आहे यार. पॅन्ट एक टांग इकडं. सो गाईज आता इथे तेलाने वरती टाकला असतो पेण्यापेक्षा बांधांवरून टाकूया. एकदाच पेटले जास्त पेटे तुम्हाला नाही बांधूया आधी वरून टाकूया. म्हटलं रात्रीचं सोटे टाकून झोपण्यासारखी फिलिंग येते मला. सांगत होते ना कंस खाल्ली भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या. सर तुम मेरे आँख क्यों झाक रही है हर बार? आँख में उजड़ जा. फायनली आता अशा आपण आहे ना 1 2 3 4 5 अशा काठ्या लावून घेतलेल्या आहेत इथे. आणि हे आता पेट्रोल आहे. आता हे पेट्रोल आहे. माझ्या भावाने इतकी मेहनत हे पेट्रोल नाही, हे पेट्रोल आहे. सॉरी गाईज हे पेट्रोल आहे. माझ्या भावाने आता एवढे सगळे माती लागली काळा पडलो पाहिजे डांबरासारखं खूप जास्त नाही तर किती गोरा आहे हा माहितीये का? ह्याच्यापेक्षा थोडस दोन शेड एक्स्ट्रा गोरा आहे मी. हो खूप जास्त गोरा आहे हा माझ्यापेक्षा. पण आता काय ना एवढं माती तर मी रशियाचा आहे. इंग्लंडचा आहे का? आज खास शूट असल्यामुळे हा अमेरिकेने आत्ता झालं विमानाने आलं. यस आता विमान माझं परत हे बघा हे तुम्ही दिसते की मला ग्रीन कलरचं हे विमान आहे आणि आता इथेच. सो गाईज आता फायनली इथे लावलेले आहेत असे. सो गाईज आता फायनली सुरू आहे इथे शूट. मेहनत बघ. ते विजलेलं मग त्याच्यावरती परत आम्ही पेट्रोल टाकायला गेलो तर पेट्रोलची बॉटल होती तिनेच पेट घेतलाय. ते जे खाली पडलेलं दिसतंय ना ती पेट्रोलची बॉटल पूर्ण म्हणजे पेट्रोल ओतायला गेलो ते डायरेक्ट पेट्रोलची बॉटलला लगेच स्फोट घेतलाय त्याने त्या काठीवरती लावलेला. तर ती पेट्रोल अजून जळतंय खाली बघा गाईस. खाली हे दिसतंय नाही पेट्रोलच जळतंय अजून. पण एक दिवस दिसणार हा राजा बिल्डरवरती. तेवढा विश्वास माझा स्वतःवरती वरून देवाकडे आणि माझ्या सक्सेससाठी रोज प्रे करती. फायनली आमचं पॅकअप झालेलं आहे आता आणि आम्ही असं हे सगळं सामान घेऊन चाललेलो आहेत घरी. रस्ता खूप कठीण आहे. मंजिल खूप खूपसुरत आहे कारण जेवण बनलेलं असेल सो जाऊन जेवण करायचं आहे. त्यामुळे रस्त्यात कितीही अडथळे आले तरी मंजिलपर्यंत आम्ही पोहोचणार. बिकॉज ऑफ खाना जरुरी आहे गाईज. हा बघा मोळीवाला बघा गाईज मोळीवाला ऊसतोड कामगार ऊसतोड कामगार गाईज त्याच्या पाठीमागे लाईट तिकडे ट्रॉली उभं राहिले त्याच्यानंतर लाईटवाला गाईज लाईटमॅन
फोटो मॅन. छोटू खूप खूप शूट मध्ये काय काय अडथळे आलेत, काय त्रास झालाय, काय कष्ट केले ते तुम्हाला जेवढं होईल तेवढं मी ब्लॉग मध्ये केलंच आहे शूट. बट सगळं पॉसिबल झालं नाही कारण की काम वगैरे पण करायचं होतं, त्याच्यामध्ये हेल्प पण करावं लागेल ना, सोबत आलोय तर. सगळं ठेवायचं चाललेलं आहे, पॅकिंग सुरू आहे इथे आता. त्याची एक्सपायरी डेट संपत आली मला वाटते. बॉक्स पूर्ण तोडलेला आहे गाईस तुम्ही हा. सो आता फायनली सगळं पॅकिंग वगैरे सुरू आहे इथे अरे इथं लवचिकच्या इथं आलंय. हाऊ इज इट फिलिंग राईट नाव? छान शूट झालेलं आहे गाईज. आता एक आठवड्यामध्ये एक व्हिडिओ येईल, म्युझिक व्हिडिओ. सगळ्यांनी बघा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. व्यवस्थित दिसतोय का मी? खूप मेहनत करतो आम्ही एवढे छोटे छोटे 2-2 मिनिटाचे व्हिडिओ बनवण्यासाठी. सो होप सो की तुम्ही आम्हाला हेल्प कराल. आणि सगळ्यात जास्त मेहनत ह्या माणसाने केली. सगळ्यात जास्त मेहनत बघा, अजून सुद्धा माझा भाऊ बघ मेहनतच करतोय. फायनली आम्ही घरात आलेलो आहे. मम्मीने खूप बघा मस्त पुलाव बनवलेला आहे आणि आम्हाला इकडे बिर्याणी बनवून ठेवलेली आहे. आता मस्त आम्ही ताव म्हणणार. आणि हा एवढा मोठा लौकिकचा हॉल आहे. विचार करा इतना बडा हॉल ही आहे. अजून काम सुरू आहे घराचं, वरती POPचं वगैरे काम चाललेलं आहे. आम्ही जवळजवळ 1-1.5 तासामध्ये पटपट शूट करून घेतलं कारण खूप हवा चाललेली आणि आज जो होता तो इकडे तिकडे करत होता, त्यामुळे आम्हाला लवकर शूट करावं लागलं गडबडीमध्ये. खूप मेहनत केली गाईस. तर काट्या लावण्यापासून फडके गुंडाळण्यापासून बऱ्याच गोष्टी केलेल्या. सो होप सो की तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलवरती ती व्हिडिओ येईल. ती व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. पेट पूजा करके बाद में देखेंगे बात का. सो अभी यहाँ पे देखो इतना अच्छा खाना तैयार है या खायला. आता 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही रात्रीचे 12 वाजलेत, म्हणजे आता 12:06 झालेत, म्हणजे गुड मॉर्निंग गाईज. सो आता आम्ही या टायमिंगला निघालो आहे तिथून. 21 मिनिटं झाल्यात. सो मी आता निघाले इथून गपणारे. सो आता आम्ही इथून निघालोय गाईज फायनली. आणि आता आम्ही निघालो आहेत आपल्या घरी.